सर्व आरमोरीतील बुद्धिजीवी वर्गाला माझा सप्रेम नमस्कार. तुम्हा आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये सुख निर्माण करणारे आमचे सर्व संत महापुरुष या सर्वांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आहे. या देशाचं स्वातंत्र्य कायम अबाधित राहावं म्हणून ज्या ज्या सैनिकांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्व सैनिकांना सुद्धा मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. तुमच्या आमच्या जीवनामध्ये संपूर्ण सृष्टीतील मानव जातीमध्ये सुख निर्माण व्हावं म्हणून ज्या ज्या शास्त्रज्ञांनी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं आणि नवनवीन शोध निर्माण केले त्या सर्व शास्त्रज्ञांना सुद्धा मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. मित्र हो, आपण मला जाणताच, मी जयकुमार मेश्राम. मागच्या अनेक वर्षापासून आम्ही सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आरमोरी शहरामध्ये गरिबांच्या मुलांसाठी फ्री ट्युशन क्लासेस चालू केले. मुलांना शिकता यावं, त्यांच्यामध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, त्यामुळे आम्ही गरीब वस्त्या जेवढ्या आहेत त्या सर्व 12 ठिकाणी आम्ही मोफत ट्युशन क्लासेस चालू केले. त्याचा फायदा अनेक मुलांना झाला. त्याच्यातली काही मुलं आज MBBS सुद्धा करत आहेत. अनेक मुलांना वाचनाचा छंद लागला. एवढंच नाही तर त्याचा परिणाम असा झाला की त्यांचे जे पालक वर्ग होते त्या पालक वर्गावरती सुद्धा याचा परिणाम झाला आणि त्यांनी सुद्धा आमच्या कार्याची खूप मोठी स्तुती केली. नंतरच्या काळामध्ये कोरोना आला. कोरोनामध्ये आम्हाला या शैक्षणिक ज्या मोफत ट्युशन क्लासेस होत्या त्या बंद कराव्या लागल्या. परंतु कोरोनामध्ये संपूर्ण प्रशासन आणि संपूर्ण राजकीय लोक घरात झोपले असताना आम्ही आमच्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून जी वंचित गरीब लोक आहेत, कारण आमच्या गरीब लोकांचं पोट जे आहे ते हातावरती आहे, दिवसभर कष्ट केल्याशिवाय त्यांची घरची रातची चूल पेटत नाही, ही अशी परिस्थिती असताना कोरोना काळामध्ये रोजगार नव्हता त्यांच्या हाताला, त्यांना घराच्या बाहेर पडता येत नव्हतं. अशा वेळेस त्यांची चूल कशी पेटणार याची चिंता आम्हाला वाटली आणि म्हणून आमच्या सर्व सामाजिक संघटनेतल्या तरुणांनी लोकांकडनं मदत घेतली. आम्हीही आमचं योगदान दिलं त्याच्यामध्ये आणि जे गरजू आहेत त्यांच्या घरापर्यंत आम्ही अन्नधान्याची किट पोहोचवली. 1-2 दिवस नव्हे तर तब्बल 2 महिने आम्ही ते कार्य केलं. तब्बल 2 महिने लॉकडाऊन चाललं. 2 महिने लॉकडाऊन मध्ये आम्ही गरीब लोकांना अन्नधान्याची किट देत राहिलो आणि या किटमध्ये, या अन्नधान्यामध्ये तुम्हा सर्व आरमोरीकरांचं फार मोठं योगदान आमच्या संघटनेला लाभलं. त्याबद्दल तुम्हा सर्व आरमोरीकरांचं मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. तुमच्या सहकार्याशिवाय हे गरीब लोकांची चूल पेटूच शकली नसती. परत एकदा तुमचं सर्वांचं फार हार्दिक हार्दिक आभार. मित्र हो, आपण सर्व जाणताच की सध्या आरमोरी नगर परिषदेची निवडणुकीचा कार्यक्रम चालू आहे व त्यामध्ये मी नगराध्यक्ष या पदाकरिता उभा आहे. मित्र हो, ही काही पहिली निवडणूक नाही. याच्या आधी सुद्धा अनेक निवडणुका झालेल्या आहेत. निवडणुकीच्या माध्यमातून आपण आपले भाग्यविधाते निवडत असतो. आमच्या भविष्याची जडणघडण करणारी प्रतिनिधी निवडत असतो. आमच्या पूर्वजांनी प्रतिनिधी निवडलेत, आपणही मागील काळामध्ये प्रतिनिधी निवडलेत. निवडून दिलेल्या प्रतिनिधीचं काम असतं की नागरिकांच्या जीवनामध्ये सुख निर्माण करणं, नागरिकांच्या जीवनातील दुःख अडीअडचणी या दूर करणं. परंतु मागच्या अनेक वर्षामध्ये आपण ज्यावेळेस बघतो आहोत तर आरमोरीची परिस्थिती आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. आजही शुद्ध पिण्याचं पाणी आपल्या प्रत्येकाला मिळत नाही, तो जेव्हा की आपला मूलभूत अधिकार आहे. आजही आमच्या मुलांना पाहिजे त्या पद्धतीचं शिक्षण, योग्य शिक्षण मिळत नाही. आमची मुलं ज्या शाळांमध्ये शिकतात त्या शाळांकडे या नगर परिषदेचं लक्ष नाही. आमच्या माता भगिनींना आरोग्याच्या सुविधा नाही. या कुठल्याही परिस्थितीत नगर परिषद आपला स्वतःचा रोल जो आहे तो निभवत नाहीये. म्हणून या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी विचारपूर्वक मतदान करावं. मी निवडून आल्यानंतर किंवा आमची संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसची पॅनल निवडून आल्यानंतर आम्ही जे कार्य करणार आहोत ते कार्य मी आपणास सांगित आहे, मी आपणासमोर ठेवत आहे. सर्वात आधी मुलांच्या शिक्षणावर माझं जास्त लक्ष आहे. त्यामुळं आरमोरीतील संपूर्ण 12ही शाळा या नगर परिषदेच्या अंतर्गत घेणार. 12ही शाळांचा दर्जा हा डिजिटलायझेशनमुळे
योग्य प्रमाणामध्ये मुलांना शिक्षण देण्यासाठी त्याचं डिजिटलायझेशन करेन. शाळा या कॉन्व्हेंट सारख्या बनवेन. आपल्यापैकी अनेक लोक आपल्या मेहनतीचा पैसा हा आपल्या मुलांच्या शिक्षणावरती प्रायव्हेट शाळांमध्ये खर्च करता. तो पैसा आपला वाचेल त्याच्या माध्यमातून. कारण की आपली इच्छा नसतानाही आपल्याला प्रायव्हेट शाळेमध्ये आपल्याला शिकवावं लागते. परंतु ज्यावेळेस आम्ही निवडून येऊ तर ती शाळाच अशी असेल की जिथं तुम्हाला प्रायव्हेट शाळेमध्ये आपल्या मुलांना शिकवण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे तुमचं जे आज आर्थिक शोषण होत आहे हे आर्थिक शोषण थांबेल. तुमच्या सोबतच गरिबांच्या लेकरांना सुद्धा एक चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळेल. कारण शिक्षणानंच हा समाज घडत असतो. शिक्षणामुळेच माणसाचं भविष्य उज्ज्वल होत असतं, याची मला पूर्ण कल्पना आहे. पिण्याच्या पाण्यासंबंधाने आजही आरमोरीमध्ये शुद्ध आणि मुबलक पाण्याची व्यवस्था अजूनही नगर परिषदेने केलेली नाही. आमचं लक्ष असेल की प्रत्येक घराला मुबलक आणि शुद्ध पाणी देऊ. यासाठी जी नळ योजना राबवावी लागते त्याच्यासाठी जो निधी लागतो, तर आमची पार्टी आज सत्तेमध्ये आहे. आमच्या पार्टीकडे निधी आणण्याचं कौशल्य आहे. त्याच्यामुळं निधीची कुठलीही कमतरता पडणार नाही त्या गोष्टीसाठी. तिसरं, आमच्या मुलांना अभ्यास करण्यासाठी आमचे घर छोटे छोटे असल्यामुळं प्रत्येक घरामध्ये अभ्यासासाठी मुलांना रूम नाही. त्यामुळं त्या मुलाची इच्छा असूनही तो घरामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करू शकत नाही. आणि म्हणून आमचं स्वप्न आहे की प्रत्येक प्रभागामध्ये नगर परिषदचं एक फ्रीमध्ये अभ्यासिका निर्माण करणार. त्याच्यामध्ये वाचनालय पण असेल आणि अभ्यासिका पण असेल. म्हाताऱ्या लोकांनी, सिनियर सिटीजन्सनी त्या ठिकाणी येऊन वाचन करावं आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या स्पर्धा परीक्षांच्या तयारी सुद्धा त्या ठिकाणी करावं. ज्या वेळेस संपूर्ण प्रभागामध्ये अशा पद्धतीच्या अभ्यासिका आपण निर्माण करू, तर या अभ्यासासोबतच त्या प्रभागातील जी मुलं आज अभ्यासाकडे लक्ष देत नाही, ते वाईट मार्गाला चाललेले आहेत, तर त्यांच्यावरती एक चांगले संस्कार होतील. कारण ज्यावेळेस आपल्या बाजूचा माणूस अभ्यास करताना दिसतो, तर आपण सुद्धा अभ्यास करतो. जशी पंगत तशी संगत असते. आणि म्हणून प्रत्येक प्रभागामध्ये आपण वाचनाचा छंद, अभ्यासाचा छंद हा कुठल्या ना कुठल्या स्किलच्या माध्यमातून आपण राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे संपूर्ण आरमोरीकरांचे जे स्वप्न आहे मुलं शिकले पाहिजे ते पूर्ण होईल. प्रत्येकच मुलगा हा काही अभ्यासामध्ये हुशार असणार नाही, परंतु खेळांमध्ये असेल तो. त्याच्यासाठी आरमोरीमध्ये त्याचं क्रीडा कौशल्य विकसित करण्यासाठी कुठल्याही पद्धतीची सुविधा नगर परिषदेने आजपर्यंत निर्माण केलेली नाही. साधं एक प्लेग्राऊंड सुद्धा आरमोरीमध्ये नाही. म्हणून आमचं स्वप्न आहे की आम्ही कमीत कमी 20 एकरचं एक प्लेग्राऊंड तयार करणार. ज्या प्लेग्राऊंडवरती हँडबॉल कोर्ट असेल, बास्केटबॉल कोर्ट असेल, व्हॉलीबॉल कोर्ट असेल, त्याच्यानंतर हॉकीचं कोर्ट असेल, खो खो असेल, कबड्डी असेल आणि रनिंगची ट्रॅक असेल, वॉकिंगची ट्रॅक असेल, जेणेकरून सर्व लोकांना त्या ठिकाणी आपल्या क्रीडा कौशल्यासाठी मुभा मिळेल. आणि सिनियर जी सिटीजन्स आहेत, वॉकिंग करणारी जी लोक आहेत, त्यांना सुद्धा एका मोकळ्या हवेमध्ये, मोकळ्या श्वासोश्वासामध्ये त्या ठिकाणी आपलं आरोग्य सुधारण्याची संधी मिळेल. आपण बघतो आहोत की अनेक लोक मॉर्निंग वॉकला जातात, रोडनी जातात, इव्हनिंग वॉकला जातात, रोडनी जातात, ग्राउंड नसल्यामुळं. आणि आरमोरी शहरामध्ये आजपर्यंत कमीत कमी 10 ते 12 ऍक्सिडेंट्स असे झाले आणि त्याच्यामध्ये आमच्या आरमोरीकरांना जीव गमवावा लागला, कारण वॉकिंग ग्राउंड नाही आहे आरमोरीमध्ये. तर ती एक दुसरी समस्या आम्ही सोडवणार आहोत. आरमोरी शहरामध्ये हॉस्पिटल आहे, परंतु त्या हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफीच्या मशीन्स नाही, एक्सरेच्या मशीन्स नाही, साधं ब्लड टेस्ट सुद्धा प्रॉपर होत नाही. आणि म्हणून नगर परिषदेचं ते प्राथमिक कर्तव्य आहे नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवणं, कारण ती नगर परिषदेची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळं आम्ही ज्यावेळेस सत्तेत येऊ तर हॉस्पिटलला नगर परिषदेच्या माध्यमातून सोनोग्राफीची मशीन, ब्लड टेस्टची मशीन, एक्सरे मशीन या आम्ही डोनेट करणार आणि तिथं मॉनिटरिंग करणार की प्रत्येक आमच्या आरमोरीतल्या नागरिकांना ह्या सर्व सुविधा मोफतमध्ये मिळाव्यात. कारण आज आमच्या भगिनी ज्यावेळेस सोनोग्राफी करायला जातात तर 700-800 रुपये त्यांना फीस द्यावी लागते. आज गरीब लोकांना 700-800 रुपये कमवण्यासाठी आठवडा लागतो. त्यामुळं याची मला पूर्ण कल्पना आहे. म्हणून नगर परिषदेच्या माध्यमातून आरोग्य सुविधा सुद्धा आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या ठिकाणी आरमोरीच्या मुख्य केंद्रस्थानी माता दुर्गादेवी
च्या जवळ रामसागर तलाव आहे आपला, ते आरमोरीचं एक केंद्रस्थान आहे. परंतु मागील सत्ताधाऱ्यांनी संपूर्ण आरमोरीतल्या ड्रेनेज सिस्टम, नाल्यांची सिस्टम त्या तलावाला नेऊन जोडली. पवित्र ठिकाणी संपूर्ण आरमोरीतली घाण नेऊन टाकण्याचा त्यांनी उपक्रम केला. या सर्व गोष्टीवर आमचं बारीक लक्ष आहे आणि म्हणून आम्ही त्या तलावाचं सौंदर्यीकरण करणार आहोत. तिथं बोटिंगची व्यवस्था निर्माण करणार आहोत. तिथं जे इनलेट आहे ड्रेनेजचं, त्याला आम्ही बायपास करणार आहोत. तिथं कुठल्याही पद्धतीनं निसर्गाच्या पाण्याव्यतिरिक्त बाकीचं पाणी जाऊ देणार नाही आणि त्या तलावाची स्वच्छता करून तिथं बोटिंग आणि पर्यटनाची व्यवस्था करू, जेणेकरून आमच्या काही बेरोजगार भावांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल. मित्रहो, या सर्व समस्यांनी ग्रस्त आरमोरी जी आहे, ही आरमोरी कोण्या एका काळामध्ये वैभव प्राप्त होती. आरमोरीला शिक्षणाचं केंद्र आणि राजकारणाचं केंद्र म्हटलं जायचा. तो काळ होता आरमोरीचे सुपुत्र भूमिपुत्र नारायणरावजी नेरल गुरुजी, जे आमदार होते आणि हितकारणी संस्थेचे संस्थापक होते. त्यांनी आरमोरीमध्ये शिक्षणाची क्रांती केली. दुसरे ताडुरवार गुरुजी होते आरमोरीमध्ये, त्यांनी सुद्धा आरमोरीकरांची सेवा केली आणि आरमोरीचं नाव रोशन केलं. माननीय वामनरावजी वनमाडी साहेब यांनी सुद्धा, ज्या वेळेस गडचिरोली जिल्हा नव्हता, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गडचिरोली पूर्ण समाविष्ट होती, त्या पूर्ण एवढ्या मोठ्या जिल्ह्याचं नेतृत्व त्यांनी केलं आणि त्यांच्या काळामध्ये सुद्धा आरमोरीला एक वैभव प्राप्त करून दिलं. आत्मारामजी जुवारे हे सुद्धा सरपंच होते आणि त्यांनी सुद्धा आरमोरीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास केला. या चारही भूमिपुत्रांचा आरमोरीच्या विकासामध्ये फार मोठं योगदान राहिलेलं आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये आरमोरीला शिक्षणाचं आणि राजकारणाचं केंद्र म्हणून मानलं जायचं. एवढा मोठा गुणगौरव आरमोरीचा त्यांनी संपूर्ण चोहीकडे पसरवलेला होता. म्हणून ते गेल्यानंतर ज्यांच्या हातामध्ये ही सत्ता आली, त्या सत्तेनंतर आज ही जी काही अवस्था आपण बोलतो आहोत की आरमोरीची जी दुरवस्था झालेली आहे, त्याच्यामुळं झालं काय की आरमोरीचा विकास होऊ शकला नाही. आरमोरीमध्ये कुठले उद्योगधंदे त्या लोकांनी आणले नाही. आरमोरीमध्ये कुठलेही कॉलेजेस आणले नाही मोठे. आरमोरीमध्ये कुठलेही मेडिकल कॉलेजेस आणलेले नाही. त्याच्यामुळं आरमोरीच्या सभोवताल वडसा, ब्रह्मपुरी आणि गडचिरोली हे तीनही शहरं फार पुढे निघून गेली. परंतु कोण्या एका काळामध्ये या चारही आमच्या भूमिपुत्रांच्या काळामध्ये आरमोरी केंद्रस्थानी असताना त्यांच्यासोबतची तीन शहरं समोर चालली गेली, परंतु आरमोरी शहर मात्र या सत्ताधाऱ्यांनी मागं ठेवलं. आणि म्हणून यांच्या विळाख्यातून आरमोरीला आज सोडवायचं आहे आणि या चारही भूमिपुत्रांच्या स्वप्नातील आरमोरी निर्माण करायची आहे. त्यासाठी मी संपूर्ण आरमोरीकरांना परत एकदा हात जोडून नम्र विनंती करत आहे की या चारही भूमिपुत्राच्या स्वप्नातील आरमोरी निर्माण करण्यासाठी आम्हाला तुम्ही घडी चिन्हावरती भरघोस मतदान देऊन आरमोरीची नगर परिषद आमच्या ताब्यात द्याल, हीच नम्र विनंती.